नमस्कार मैत्रिणींनो. तर सर्वांना सर्वात पहिल्यांदा गुड मॉर्निंग. तर सकाळची वेळ आहे. तर आपल्या शिलाई कोर्स ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं सर्वात पहिल्यांदा अगदी मनापासून तुमचं स्वागत. तर मैत्रिणींनो बघा सकाळी-सकाळी आज मुलं पण स्कूलमध्ये नाही गेलेली आहेत. कारण माझ्या मुलीला थोडंसं बरं नाहीये. मग दादू पण नाही गेलेला आहे. तर अशा पद्धतीने सकाळी-सकाळी मी क्लासच्या आधी ब्लाउज कशा पद्धतीने टीच करते. तर बऱ्याच ताई मला विचारत असतात नेहमी, "ताई तुम्ही क्लास पण घेता, त्याच्यानंतर कस्टमरचे पण ब्लाउज शिवता, मग तुम्ही दुपारनंतर क्लासेस घेता. मग तुम्ही ब्लाउज केव्हा टीच करता?" तर तुम्ही इथे बघू शकता मी सकाळी-सकाळी जे घरातले कामं असतात ते थोडक्यात आवरून घेते. जे इम्पोर्टंट असले ते कामं आवरून घेते आणि मी ब्लाउज स्टिचिंग करायला बसते. आता हे जे ब्लाउज आहे ते कटिंग केलेले आहेत आदल्या दिवशीच रात्री आणि इथे तुम्ही बघू शकता ब्लाउज माझे हे 4-5 इथे कट केलेले आहेत. तर हिरवा ब्लाउज आणि हा ब्लाउज मला आता सकाळी क्लास सुरू व्हायच्या आधी आपल्याला टीच करून हे कस्टमरला द्यायचे आहेत. ओके. तर अशा पद्धतीने हे ब्लाउज मी टीच करत असते. तर बऱ्याच मैत्रिणी म्हणतात, की "ताई आमचं घरातलंच काम उरकत नाही आणि मग ब्लाउज 2 दिवसातून, 3 दिवसातून 1 ब्लाउज शिवतो आम्ही." तर असं नाही करायचं आपल्याला घरातले काम पटापट आवरून आणि हे काम करायचे. तर शक्यतो ज्या ताईंना शिलाई कस्टमरचे ब्लाउज तुम्ही कटिंग टिचिंग करता त्यावेळेस तुम्हाला त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय, कटिंग करून ठेवायचं. दुसऱ्या दिवशी काम आवरून सकाळी-सकाळी टिचिंगला बसायचं. म्हणजे जेणेकरून ब्लाउज हे पटकन होतात. आता सकाळी-सकाळी बसल्यामुळे दादू म्हणते, "मला काहीतरी दुसरं खायचंय." मग त्याला ₹20 दिले. बघू आता ते दुकानात इथे जवळच आमच्या इथं दुकान आहे. म्हणजे आमच्या अगदी 4-5 घरं सोडून इथे जवळ आहे. आमच्या समोरच आहे. तर त्याला काहीतरी घ्यायचंय म्हटलं चल ठीक आहे. मग त्याला घ्यायला दिलं तो दुकानात गेला. अगदी शेजारीच आहे आमचं दुकान इथे. तर तो गेला तर बघू आता त्याला काय आवडतं बिस्किट, क्रीमचं बिस्किट खायचं होतं त्याला, तर मग तो क्रीमचं बिस्किट घ्यायला गेला. त्याच्यानंतर दीदीचं पण चालू आहे थोडंफार तिला थोडं-थोडं नॉर्मलचं बरं आहे, सर्दी झालेली आहे. तर उर्वरित जे अभ्यास आहे तिचा ते अभ्यास करायचं चालू आहे. मला सांगून दाखवलं तिने असं-असं करायचंय, हे बरोबर आहे का? तर सी पॅटर्न असल्यामुळे आपलं कसं आहे मराठी मीडियमचं शिक्षण झालेलं आहे. तरी पण जितकं आपल्याला समजतं तितकं सांगण्याचा प्रयत्न करतो. नाहीतर मग आहेच आपलं Google. त्याच्यावरती येऊन सर्च करून आणि मग सांगत असते मी. अशा पद्धतीने मुलांचा पण अभ्यास आपल्याला कव्हर करावा लागतो. तर या पद्धतीने माझा हा सकाळचा शेड्यूल असतो. शक्यतो या टायमाला कोणी नसतं. कधीतरी माझे मिस्टर असले तर असले, नाहीतर मग ते पण ड्युटीला गेले तर सकाळी मी एकटीच असते. पटकन कामं आवरून मुलं माझे स्कूलमधून लेट येतात. मग तोपर्यंत माझा क्लास हा स्टार्ट होतो. तर क्लास माझा 2 वाजता चालू होतो. त्याच्या आधी मी 1:30 वाजेपर्यंत काय काम करायचं ते पटकन आवरून घेते. जी क्लासची पण तयारी असते माझी, म्हणजे मला काय शिकवायचं ते पण मी रात्री शक्यतो ठरवत असते, की उद्या मला म्हणजे कोणता पॉइंट शिकवायचे, कोणता अ, म्हणजे जो अ, आपले शिलाईचा जो रिलेटेड जे पॉइंट असते ते कोणते शिकवायचे आहेत, ते मी रात्रीच डिसाईड करून ठेवते आणि ते मी दुसऱ्या दिवशी शिकवते. म्हणजे सकाळी मला ते विचार करण्यामध्ये किंवा हा पॉइंट शिकवायचं असं मी काहीही करत नाही. कारण कसं आहे, ते आदल्या दिवशीच मी नियोजन करून ठेवत असते आणि सकाळी फक्त हे ब्लाउज स्टिच करायचे आणि तयारी करायची आणि आपला क्लासला सुरुवात करायची. तर अशा पद्धतीने माझं हे प्रत्येक दिवसाचं रुटीन असतं. कधीतरी बाय चान्स खूप थकवा आला, आदल्या दिवशी ब्लाउज नाही कट केले रात्री, तर त्यावेळेस मग सकाळच्या कट करते. पर्याय नसतो मला आणि मग क्लास संपल्यानंतर संध्याकाळी मी शक्यतो आपलं स्वयंपाक वगैरे झालं त्यावेळेस पण मी टीच नाही करत. खूप अर्जंट असलं तर करते, नाहीतर मग पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी टीच करत असते.
किंवा पुन्हा रात्रीच्या काय असतं व्हिडिओ वगैरे असतात. तर माझे मिस्टर असले थोडेफार मदत करतात, नाहीतर मग ते आपल्यालाच करावं लागतं. अशा पद्धतीने हे आपलं काम रेग्युलरली चालू असतं. आता हे जे कस्टमरचं ब्लाउज शिवते ते मटक्या गळ्याचं आहे. तर ह्या कस्टमरची थोडीशी तब्येत पण असल्यामुळे जास्त काही आपल्याला इथे कॅनव्हास वगैरे लावायचं नाही. बघा मटका गळा शिवते म्हणून ह्या बाजूने पण थोडंसं मी शोल्डर इकडे सरकवलेलं आहे. तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीची मेथड वापरू शकता. ओके. गळाला गळा कट केल्यानंतर शेप पण सुंदर दिसतो आणि इथे कॅनव्हास वगैरे काही लावणार नाही मी. कारण कस्टमरला डोरी पाइपिंग पाहिजे. असं काही नाही डोरी पाइपिंग केली तरी त्याला कॅनव्हास लावायचं नाही असं काही प्रॉब्लेम नाही. परंतु त्यांचं शोल्डर वगैरे कुठेच उतरत नाही किंवा गळा लूज बसतो असं पण नाही. खूप छान बसतो बिना कॅनव्हासचा पण. म्हणून मग ज्या ताईंना बिना कॅनव्हासचा गळा व्यवस्थित बसतो ना, तर त्यांना मी कॅनव्हास नाही लावत. तर ॲक्चुअली हे त्यांना लग्नाला जायचंय त्यासाठी हे ब्लाउज त्यांना पाहिजेत. तर हे आपण स्टिच करून देणार आहोत. आणि अजून एक दुसरा ब्लाउज आहे तो हिरवा आहे. तो हळदीच्या कॉन्ट्रास्ट म्हणून हळदीच्या साडीवरती हिरवा कलर घेतलेला आहे त्यांनी. तो पण ब्लाउज सेम शिवायचा आहे. मटका गळाच घ्यायचा आहे. या कस्टमरचे जास्तीत जास्त माझ्याकडे ब्लाउज हे मटका गळा आणि राउंड असतो. जास्त दुसरे नेक नसतात आणि सिंपल असतात. परंतु त्यांना डोरी पाइपिंग म्हणजे पाहिजे आहे आणि त्याच्यानंतर त्यांना नॉट पण हवी आहे. त्याच्यामुळे ते नॉट पण चांगल्या साड्यांवरची शक्यतो कस्टमर हे शोल्डर जरी उतरले नाही, तरी ते नॉट लावून घेतात आणि मटका गळा असल्यावर थोडंसं आतून शेप असल्यामुळे ते नॉट लावणं सुद्धा गरजेचं आहे. कारण मोठा गळा असल्यामुळे इथे नॉट लावावीच लागणार आहे. तर अशा पद्धतीने पटापट इथे मी आणि कसं आहे काम करताना थोडासा स्पीड पण आपला हळू वाढवत जायचंय. नवीन शिकत असतील तर ठीक आहे. आणि हाताचं पण थोडंसं परत सांभाळायचं आहे. कैची आपण ज्यावेळेस कट करतो त्यावेळेस बोटं आपले सांभाळायचे आहेत. तर ह्या पद्धतीने पटापट माझं इथे टीचिंग म्हणजे माझं एक शेड्यूलच असतं, की ह्या टायमिंगमध्ये इतके हे आपले ब्लाउज शिवून तरी व्हायला पाहिजे. 2 ब्लाउज तरी मी काढण्याचा प्रयत्न करते. बाय चान्स कधीतरी एखादा जास्त, परंतु सकाळची कामं पण असतात खूप. लगेच बसलं की थकवा पण येतो. म्हणून काम झालं की थोडा अर्धा तास बसते आणि मग कामाला लागते मी. तर ह्या पद्धतीने आपलं डेली रुटीन असते. तर तुम्ही कशा पद्धतीने काम करता ते सुद्धा मला कमेंट्स करून सांगत चला. त्याच्यानंतर आता बघा इथे डोरी पाइपिंग करायची, तर जे ब्लाउज होतं त्याच्यामध्ये कॉपर कलर होतं. मग मी आता इथे काय करते कॉपर कलरचं फॅब्रिक घेतलेलं आहे आणि इथे आपण डोरी तयार करून घेणार आहोत. ओके. तर ह्या पद्धतीने आपल्याला काय करायचं डोरी तयार करून आणि त्याला आपण पाइपिंग अंडरग्राउंड डोरी पाइपिंग नाही करणार आहे, तर आपली रेग्युलर जी असते तीच आपण इथे करणार आहोत. आता इथे मला काय करावं लागणार आहे दाब चेंज म्हणजे दाब आपल्याला सेटिंग करून घ्यावं लागणार आहे. सेटिंग केल्यानंतर डोरी पाइपिंग मी तयार करून घेणार आहे आणि ब्लाउजला लावून घेणार आहे. ओके. आता बऱ्याच ताई जे क्लासेस म्हणजे आपल्या ताई आहेत, ते भरपूर साऱ्या ताईंना काहींना पाइपिंग जमत नव्हती. ते पाइपिंग करायला लागले. ब्लाउज परफेक्ट त्यांना बसायला लागले. तर आपले ऑनलाईन क्लासेस हे डेली चालू असतात. तर आपले आता दुसरे बॅचेस आणि तिसरी बॅचेस ही चालू आहे. तर तुम्हाला पण क्लासेस करायचे असतील तर तुम्ही आपले शिलाई कोर्स या चॅनलला नक्की भेट द्या. WhatsApp नंबर दिलेला आहे. WhatsApp नंबरवरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. ओके. हे आपलं ब्लॉगचे चॅनल आहे. तर बऱ्याच ताई भरपूर सारे प्रश्न विचारतात. म्हटलं चला मी मध्यंतरी टाकत नव्हते व्हिडिओ. कारण खूप थकवा यायचा, ॲडजस्ट होत नव्हतं. कस्टमरचे ब्लाउज असतात. आता पण हे लग्नांचेच ब्लाउज चालू असतात. तर मग त्याच्यामुळे पण मी पुन्हा टाकायला भरपूर सारे ताई प्रश्न विचारतात. इतक्या आपुलकीने आपल्याला विचारतात आणि
मेसेजद्वारे उत्तर देणं शक्य होत नाही, तर पुन्हा व्हिडिओ चालू केलेत मी. तर ज्या ताईंना आवडत असतील त्यांनी नक्की बघा, लाईक करा, शेअर करा. आणि ज्या ताईंना कटिंग टीचिंग परफेक्ट शिकायचं असेल, तर ज्यांना पण शक्य असेल त्यांनी क्लासेस जॉइन करा. नाहीतर मग तुम्ही आपल्या YouTubeचं चॅनल बघून कटिंग टीचिंग शिकू शकता. तर अशा पद्धतीने आता डोरी पाइपिंग बनवली, चेक करून घेते मी. व्यवस्थित डोरी पाइपिंग ही टाईट झालेली किंवा नाही. आता ती व्यवस्थित झाली आहे. आता इथे आपण काय करणार आहोत, डोरी पाइपिंग इथे लावून घेणार आहोत ब्लाउजला. बरेच ताई म्हणतात, की डोरी पाइपिंग आमच्याकडनं व्यवस्थित लागत नाही किंवा लूज पडते. तर सर्वात पहिल्यांदा मी सर्व ताईंना सांगते, की डोरी पाइपिंग ही पटकन तयार म्हणजे लगेच होत नाही. तुम्ही 1 दिवसात शिकायला गेला तर नाही येत. तर तुम्हाला त्याच्यासाठी सलग 8 दिवस तरी प्रॅक्टिस करा. तेव्हा ती डोरी पाइपिंग तुम्हाला व्यवस्थित येणार आहे. आणि पाइपिंग शक्यतो पटकन येत नाही. तर त्याच्यासाठी प्रॅक्टिस करावी लागणार आहे. मी क्लासेसमध्ये कशी डोरी पाइपिंग बनवायची वगैरे ते डिटेलमध्ये, डीपमध्ये शिकवते. म्हणजे जेणेकरून तुमची पाइपिंग ही चपटी होणार नाही, गोल येईल ह्या हेतूने मी व्यवस्थित परफेक्ट शिकवण्याचा प्रयत्न करते. ओके. तर शक्यतो बऱ्याचदा हे शॉर्टकटमध्ये शिकण्याचा प्रयत्न करतात, परंतु तसं न करता तुम्हाला थोडंसं काय करायचं आहे, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही कटिंग टीचिंग करता किंवा नवीन टेलरिंग काम शिकता, त्यावेळेस तुम्हाला थोडासा संयम ठेवायचा आहे. प्रॅक्टिस जास्तीत जास्त करायची पेपर कटिंगची. त्याच्यानंतर पेपर कटिंग परफेक्ट जरी असलं तरी टीचिंग सुद्धा परफेक्ट असणं खूप गरजेचं आहे. जे छोटे-मोठे पॉइंट्स असतात ते येणं खूप गरजेचं आहे. तरच ब्लाउज हे व्यवस्थित आणि परफेक्ट येतात. त्याच्यासाठी थोडासा आपल्याला वेळ द्यावा लागतो. 1 महिन्यात, 2 महिन्यात ही शिलाई काम कधीच शक्य नाही. खूप काही शिकण्यासारखं आहे त्याच्यामध्ये. आपण जितकं ब्लाउजमध्ये आतमध्ये गेलो, तितकं त्याच्यामध्ये शिकण्यासारखं आहे. म्हणून तुम्हाला सुद्धा जे तुमच्यामध्ये कमी असेल किंवा तुम्हाला प्रॉब्लेम येत असतील, तुम्हाला शोधून ते शिकण्याचा प्रयत्न करा. मागे नाही राहायचं, कॉन्फिडन्स कमी नाही करायचं. तर मी सुद्धा ह्याच छोट्या-छोट्या गोष्टीतून शिकत आलेली पुढे पण. ओके. तर ह्या पद्धतीने आता इथे ब्लाउज आपला हा रेडी झालेला आहे. आता मी इथे पाइपिंग आतमध्ये फोल्ड करून शिलाई मारून घेते एक दाबावरती. त्याच्यानंतर आपल्याला डोरी पाइपिंग लावायची आहे. आता इथे माझा ब्लाउज तयार झालेला आहे. त्याच्यानंतर मी आता त्याला आपल्याला नॉट लावायची आहे. नॉट मी त्याच कलरची कॉपर कलरचीच घेतलेली आहे. डोरी पाइपिंग पण कॉपर कलरचीच केलेली आहे आणि त्यांना त्याच कपड्याचे इथे लटकन 1-2 बनवून द्यायचे आहेत. त्याच्यानंतर हा ब्लाउज झाल्यानंतर मी दुसरं काय करणार आहे, हिरव्या कलरचा ब्लाउज हा टिचिंगला घेणार आहे आणि तो पण ब्लाउज सेम याच पद्धतीने टिच करायचा आहे. बाकी काही चेंजेस करायचं नाहीये. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत आपण असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.